सगळ्या मावशींनी अर्जंटमध्ये महिला बचत गटाची मीटिंग घेतली आणि पुढे जाण्याचा प्लॅन घेतला. जेजुरी क्रॉस करून पुढे आलो तर सगळ्या कार्यकर्त्यांना परत भुका लागल्या. आमचा कार्यकर्ता बी असा डेंजर होता, घरनं येताना चपात्या पेपरमध्ये घेऊन आला होता. त्याला माहिती होतं आपल्या पोटाची सोय आपण स्वतः केली पाहिजे, नाहीतरी आपल्याला कार्यकर्ते उपाशी मारायला बसतात म्हणून का घरनं घेऊन आला होता. सगळे कार्यकर्ते पोट भरून जेवल्यामुळे सगळी झोपायच्या मार्गस्थ होती. आपल्या मावश्या पण अशा चालल्या होत्या. इथल्या लोकांना वाटत असेल की हे काय अख्खं गाव घेऊन आल्यात तर काय, पण त्यांना कोण सांगणारे सगळे एका जाळीची लोक आहेत. तिथून जुन्या दत्ताचे दर्शन घेऊन आपण चहाची 90 घेतली. सगळ्या कार्यकर्त्यांनी एक चहाची 90 घेतल्यानंतर सगळ्यांच्या अंगात तरतरी आली होती. मग सगळे कार्यकर्ते असे त्या काळ्यागत करत होते. मग तिथून आपण पोचलो होतो मामांच्या दरबारात. रात्र 10:30 वाजता सगळे कार्यकर्ते आणि मावश्या सगळे मामांच्या दरबारात आली होती. तेजस सटका बघून सगळ्यांना आठवलं आपल्याला झोप पण गरजेची आहे. मग सगळे कार्यकर्ते रूमवर पोचले. पण काय कार्यकर्ते कोणाला झोप येऊन देत नव्हते. एखादा झोपला की त्याच्या अंगावरले रग ओढून घ्यायचे. मग पहाटे 5 वाजता सगळेजण मामांच्या आरतीसाठी दरबारात आले होते. मामांची आरती झाल्यानंतर सगळे कार्यकर्ते इकडे तिकडे पाहत होते आपले कार्यकर्ते कुठे. एखादा जर चुकला तर त्या काय परत भेटायचं नाही. सगळे कार्यकर्ते आपापल्या अर्जी लावित होते. पैसे चिकटण्यासाठी पुण्य लागतं आणि तुमचा पुण्याचा लांबपर्यंत काही संबंध नाही. एका पण कार्यकर्त्याचा रुपया पण चिटकला नाही. कार्यकर्ते आता दुसऱ्या मंदिराकडे चालले होते, पण निम्म वस्ती जागी करत चालले होते. तिथे जाऊन मंदिरात दर्शन घेतले. सगळे कार्यकर्ते दर्शन घेऊन बाहेर आले. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. धन्यवाद.